नमस्कार मित्रांनो, फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। सध्या आंबे बहारचा सीझन चालू आहे आणि आंबे चांगल्या प्रकारे बहार हा बहरलेला आहे आंब्याचा। तर आंबे बहाराबरोबरच सध्या थोडंसं ढगाळ हवामान असल्यामुळे बुरशीचा प्रभावसुद्धा आपल्या आंबे बहारावर जाणवत आहे। तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो बुरशीच्या प्रभावाने कसं पांढरं झालं आहे। हे बघू शकता, बुरशीचा अत्यंत जास्त दुष्परिणाम ह्या आंबे बहारावर होत आहे। याचे दुष्परिणाम म्हणजे याची फुले आणि फळेही गळून जातात बुरशीच्या प्रभावामुळे। तर तुम्हाला सांगतो, तुमचे आंबे बहार जर असंच निरोगी ठेवायचं असेल तर यासाठी मी फवारणीसाठी काही औषधं सजेस्ट करेल तुम्हाला, ज्याची की मी स्वतः फवारणी घेतली आहे। पहिली फवारणी लगेच बुरशी दिसल्या लगेच घ्यायची आणि दुसऱ्या फवारणीमधलं अंतर एक साधारणतः 5 ते 7 दिवसाचं ठेवायचं, म्हणजे बुरशीचा प्रभावीपणे आपल्याला नियोजन करता येईल। आणि याच दरम्यान मित्रांनो, आपल्याला थोडंसं नत्राचं प्रमाण कमी ठेवायचं आहे। नत्र डोसेज म्हणजे फुलगळ आणखी कमी होईल। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये कोणते कोणते औषध द्यायचे आहे। सल्फर 80%, डायकोफेनाझोल हे 20%। ह्या औषधाची फवारणी केल्यामध्ये नियमित, म्हणजे पहिली फवारणी बुरशी दिसल्या लगेच, दुसरी फवारणी त्यापुढे 5 ते 7 दिवसानंतर आणि तिसरी फवारणी जवळपास 1 आठवड्याने यानंतर केली तर आपला प्रभावी उपाय हा होऊ शकतो। नाहीतर आपली एका झाडांवरून दुसऱ्या झाडावर सुद्धा ह्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो। तसेच जास्त दाट जर असेल तर आपण फांद्या थोड्याशा कट करून थोडीशी हवा खेळती राहील याची काळजी घेतल्यावर पण बुरशीचा थोडा प्रभावी उपाय होऊ शकतो। आता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये फळाची सेटिंग होत आहे। आता मधमाशा बघा चांगल्या प्रकारे त्यावर परागीभवन करत आहे। गुंग 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 आवाज पण येतोय थोडा, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे। मित्रांनो, ह्या झाडाची सेटिंग आता बहार तर सध्या चांगला आहे, पूर्ण झाड हे वाकून गेलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि सेटिंगसुद्धा आता होत आहे। ज्वारीच्या दाण्यासारखी ही फळे झालेली आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। हे बघा, ज्वारीच्या दाण्यासारखी छोटी छोटी फळे तयार होत आहे। तर त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकांचा उपाय करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा।